हॅलो, गुड मॉर्निंग. आवाज पूर्ण गेला येत नाही आहे, पण ट्राय करते बोलायचं. वाजले आहेत 5:30 आणि आज आहे 24 फेब्रुवारी. माझ्या भावाचा बड्डे असतो, राहुलचा, जो सेकंड नंबरचा भाऊ आहे माझा. तर आज आम्ही चाललो आहोत आळंदीला. का जाणार आहोत काय ते तुम्हाला पुढे बघायलाच मिळेल, तर हा ब्लॉग कंटिन्यू करा. तर आळंदीला मी, वहिनी, भाऊ, मम्मी पप्पा आले आहेत, सानू, सारंग आणि आम्ही एवढे सगळेजण चाललेलो आहोत. तर कनेक्ट राहा. सो फायनली आम्ही आलो आता आळंदीमध्ये. 6:15 वाजलेत आणि ते माझा भाऊ, वहिनी, मम्मी. इकडे हे पप्पा नाही आले कारण की पप्पा खूप थकले होते. सो इकडे सगळेजण पखवाज वाजवत आहेत, सकाळची प्रॅक्टिस. सो आलो आम्ही आता फायनली मंदिरात. साळूला मस्त गंध लावला. सो आज आम्ही आलो आहोत अभिषेक करायला आळंदीमध्ये. कसं वाटतंय? सारंग पहिल्यांदा आज मंदिरात प्रॉपर आलाय. त्याला आम्ही आणले 2दा-3दा, पण आम्ही असं मुखदर्शनच केलेलं आहे. ताट घेऊ का? एकच घ्या तुम्ही तुमच्यात. विश्वस्वधर्म सूर्य पाहो दृष्टादृष्टविजय होवावे ये तुम्हें श्री विश्वेश्वराहो आहो ईरदान बसाओ ईर्णे ज्ञानदेवो सुखियान ईर्णे ज्ञानदेवो सुखियान ईर्णे ज्ञानदेवो सुखियान स्मृति 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 पुण्यफल प्राप्त्यर्थम अस्माकं रागोलिका माझ्याकडे अस्माकं सकल कुटुंबानां क्षेम स्थैर्य आयुः आरोग्य प्राप्त्यर्थम सर्वारिष्ट शांत देवता कृपा प्रसाद प्राप्त्यर्थम हात जोडा. गणपतीची माऊलीची प्रार्थना करा. इष्टासाठी संकल्पातला माऊलीला काही मागायला मागायचं असेल सांगा. यथाज्ञान उपचार
नावाहनादी पंचामृत पूजन पूर्वक अभिषेक महामुद्रिष्ये उजव्या हाताने सावकाश सावकाश चोळा. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. संकल्पे पुण्यभूमिश्चैत्र हे रामज्ञानप्रदं केवलं ज्ञानमूर्तिः सर्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिदेशम् एकं नित्यं विमलमच्युतम् आता विश्वात्मके देवे ईडे वाक्यज्ञे विशावे शोधिमदयावे प्रसादानदे एक प्रांचे साधनो या सत्कर्मी धन्यवादो तः पुरस्मरे परो नेत्रजीवांचे हरितांचे पुनर्जावो विश्वधर्मसूर्यभावो रोजे वांछीन तो तेलाभो प्राणिजात ईश्वर निष्ठांची मंदिराळी अनवरत मंडळी भेटतया भूता सला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते नव पियुषांचे संगमेचे अलांछन मार्कंडगीता पहिन हे सर्वांनी सदा सज्जन सोयरे होतो किंवा सर्वस्वी पूर्ण होईने तुझी रोटी येणेवर ज्ञानदेव सुखिया झाला येणेवर ज्ञानदेव सुखिया झाला. पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरनाथ भगवान की जय. हार तुळशी फुलं समाधीला वाहा. सो जस्ट आमचा अभिषेक झाला, दर्शन पण झालं, खूप छान झालं आणि अजिबात गर्दी नव्हती आज, त्याच्यामुळे मस्त दर्शन होऊन गेलं. कसं वाटलं? मस्त ना, काहीच गर्दी नाही आज. सो आता आम्ही निघालो इकडनं. तर आज दिवसभरात काय होतं आहे ते तुम्हाला पुढे समजेलच. आज राहुलचा बड्डे पण आहे, सो ते पण मी या ब्लॉगमध्येच टाकेन. एक कॉफी द्या. सो आता आम्ही आलो आहोत कानिफनाथाच्या मंदिरात, जे की आमच्या घराजवळच आहे आणि जागृत देवस्थान आहे हे. इथे आम्ही कायम येत असतो. सो आणि राहुल तर दर गुरुवारी येतो. तो इकडे केळींचा महाप्रसाद पण देतो दर गुरुवारी. सो असं काहीचं मंदिर आहे. मी लास्ट ब्लॉगमध्ये पण एका दाखवलेलं होतं हे मंदिर. सो आता जाऊया, दर्शन घेऊया आतमध्ये. सो आम्ही आलो आहोत आळंदीमध्ये आज परत. श्रीहरी हॉटेल पण आहे. बस तू राहू. तुम्ही दोघं बसा. बसा बसा बसा. तुम्ही बसायचं ना. Happy birthday to you.
हॅपी बर्थडे. एकदम बर्थडेच्या दिवशी लुक भारी आहे. आम्ही जेवण सो व्लॉग मी इथे एंड करते आहे. कसं वाटलं तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्लॉग बघायला माझ्या चॅनलसोबत कनेक्ट राहा. थँक्यू. बाय.